आज आपण सुरमई फ्राय करणार आहोत। यासाठी बघा सुरमई आणले, ही सुरमई बघा अशी कापून बारीक स्लाइस कापून घ्यायची, म्हणजे कोलनीकडनंच कापून आणले बारीक। आता ती स्वच्छ धुवायची, मीठ मसाला लावायचा, थोडंसं लिंबू लावायचं आणि थोडा टाइम ठेवायचं। आपली मच्छी धुवून झालेली आहे, हे बघा ते स्वच्छ धुवून घेतलेली आहे। तर तिला आपण मसाला लावून घेऊया। मसाला घेते, 2 चम्मच मसाला घेतला। कुटलेला मसाला आहे, घरगुती मसाला आहे। अर्धा चम्मच हळद, 2 टाकते। अद्रक लसूणची पेस्ट, थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर। हे बघा गाईस, मसाले सगळे मिक्स करून घ्यायचे। चवीनुसार मीठ टाकते, 1 चम्मच, 2 चम्मच तेल टाकते। हे बघा असं मिक्स करून घ्यायचं, मसाला पूर्ण मिक्स करायचा। ठीक, हा बघा लिंबूचा रस टाकते, मोठे 2 चम्मच। ते पण असं मिक्स करून घ्यायचं। आता सुरमईला मस्त असं लावून घ्यायचं, चोलून चांगलं लावायचं। हे बघा मस्त आहे ना सुरमई, कवली पोरगी होती। जास्त मोठी नव्हती, छान आहे सुरमई। बघा तांदळाचं पीठ घेतले 2 चम्मच, 1 चम्मच रवा घेतलाय। हे लावण्याने जरा मावरं आपलं खुसखुशीत होईल। त्याच्यामध्ये बघा थोडीशी हळद करून घ्यायचं आणि वरतून कोटिंग लावायची मच्छीला। मी तेल टाकून घेते, खुसखुशीत होते मच्छी। हे बघा, ही बघा गाईस, आपली सुरमई फ्राय तयार आहे खायला। जर आवडली असेल रेसिपी तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, प्लीज सपोर्ट करा।